शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीभगवानुवाच ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च गृहाण व्यथितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यं यत्सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च योऽवशिष्येत सोऽस्म्यहम्. ऋतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो माया यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. सप्तमस्कंद अवतरणिका. सप्तमस्कंद अध्याय प्रथम. नारद युधिष्ठिर संवाद उत्तम. जय विजय कथा प्रारंभ. द्वितीयोध्याय त्यापुढे. हिरण्याक्ष वध झाला. कश्यपूशी क्रोध चढला. तो समजावी स्वजनाला द्रोह करी विष्णूचा. तृतीयोध्यायातून कश्यपू सफल तपसाधने, प्रवर्तक दुराचरणे कश्यपू चतुर्थोध्यायी. प्रल्हादपुत्र गुणी, त्यासी वधू इच्छे पिता मनी, ती कथा पंचमातुनी. षष्ठातुनी नारदोपदेश. सप्तमी प्रल्हाद जन्मकाळी नारद बोधकथा निवेदली. अष्टमी नरसिंह देवता प्रगटली. कश्यपू वध देवस्तुती. नवमी प्रल्हाद नरसिंह स्तुती. दशमी अभिषेक प्रल्हादाप्रती अमृतोपमती त्रिपुरदहन कथा. एकादशी मानवधर्म वर्णधर्म स्त्रीधर्म. द्वादशी आश्रमधर्म ब्रह्मचर्य वानप्रस्थ. त्रयोदशी यतिधर्म अवधूत प्रल्हाद चर्चा उत्तम. चतुर्दशी गृहस्थाश्रम. पंचदशी वर्णन मोक्षधर्माचे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. आजपासून माघ महिन्याला सुरुवात झालेली आहे. माघ महिन्यामध्ये समर्थ संप्रदायाच्या निगडीत अनेक घटना घडलेल्या आहेत. माघ शुद्ध सप्तमी म्हणजे रथसप्तमीचा दिवस, ज्या दिवशी सूर्याजी पंत आणि राणूबाई यांच्या घरी
श्री क्षेत्र जांब समर्थ येथे प्रत्यक्ष सूर्यनारायणाने येऊन त्यांच्याकडे प्रसाद ग्रहण केला आणि त्यांना आशीर्वाद दिला. आणि त्या आशीर्वादाच्या नंतर मद अंशे एक पुत्र होईल आणि मारुतीच्या अंशाने एक पुत्र होईल असा जो आशीर्वाद होता, त्याप्रमाणे श्रेष्ठ गंगाधर स्वामी आणि नंतर 2-2.5 वर्षाच्या फरकाने समर्थांचा जन्म झालेला आहे. त्यानंतर माघ शुद्ध सप्तमी हा रथसप्तमीचा दिवस सूर्याच्या पूजेचा दिवस आहे. आणि याच दिवशी आमच्या अकोला येथील श्री बाबाजी महाराज मठाचे संस्थापक बाबाजी, ज्यांचं खरं नाव विश्वनाथ होतं, त्यांचासुद्धा जन्म झालेला आहे सन 1722 आणि त्यांचं निर्याण आहे सन 1800. आता सण असं या ठिकाणी म्हणतो. कोजागिरीच्या दिवशी त्याने देह ठेवला. आमचे निगडीकर महाराज जे आहेत रंगनाथ स्वामी, त्यांचासुद्धा जो घोडा होता त्या घोड्याने सुद्धा स्वामींनी देह ठेवल्यानंतर 3 दिवसांनी आपला देह ठेवला. त्याचप्रमाणे बाबाजी महाराजांनी त्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपला देह ठेवला. त्यांचा एक पोपट होता, शुक म्हणतो आपण पोपटाला. त्या शुकाची समाधीसुद्धा या मठामध्ये आहे. मागच्या बाजूला ज्या ठिकाणी महाराजांची समाधी आहे त्याच्यासमोरच त्या शुकाची सुद्धा समाधी आहे. अगदी त्याच परंपरेने जसं निगडीमध्ये आहे तसंच या ठिकाणी सुद्धा आहे. त्यानंतर सप्तमी झाली, अष्टमी, मग नवमी. हे 3 दिवस आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. गजानन महाराज यांचा प्रगट दिन आहे आणि नवमीचा आपण सगळे जाणतो. दासनवमीच्या दिवशी समर्थांनी सज्जनगडावर देह ठेवला. त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांचे जे मावळे होते त्यामधले प्रमुख असणारे नरवीर तानाजी मालुसरे यांनीसुद्धा त्याच तिथीला देह ठेवला. या सर्वांचं स्मरण करून आपण आजच्या या प्रवचनाला सुरुवात करूया. सप्तमस्कंधामधील 8वा अध्याय आज आपल्याला पाहायचा आहे. काल आपण पाहिलं की नरसिंहाच्या प्रकटण्याच्या पूर्वी प्रल्हादाचे त्यांच्यावर जे काही अत्याचार हिरण्यकश्यपूने केले त्याचं वर्णन आपण पाहिलं. आणि आज आपल्याला पाहायचं आहे की ह्या सगळ्याचा परिपाक काय झाला. त्याने एवढ्या आपल्या भक्ताला त्रास दिला आणि माझ्या भक्ताला जो त्रास देतो, न मे भक्त प्रणश्यती असं गीतेतलं वचन आहे, त्याची मी नेहमीच बाजू घेतो आणि त्याच्या बाजूनेच मी अवतार घेत असतो असं ते भगवंताचं म्हणणं आहे. परित्राणाय साधूनाम विनाशाचे दुष्कृताम, हे सत्य करण्यासाठी आणि विनाशाचे दुष्कृताम, हिरण्यकश्यपू ज्याने अनेक प्रकारचे अत्याचार केले. आता ते अत्याचार कशा प्रकारे हे आतापर्यंत आपण पाहिलं आणि या अध्यायासुद्धा आपण पाहणार आहोत. म्हणून आपण आजच्या या अध्यायाला सुरुवात करूया. नारद या ठिकाणी सांगत आहेत, अथ दैत्यसुताः सर्वे श्रुत्वा तदनुवर्णितं जगृहुर्निरवध्यत्वात् नैव गुर्वन् अनुशिक्षितम्. नारद म्हणतात की प्रल्हादाचं वचन त्या सगळ्या बालकांनी ऐकलं. प्रल्हादाच्या त्या आश्रमामध्ये शिक्षण घेणारे जे प्रल्हादाचे मित्र होते. आता प्रल्हाद स्वतःच असुरांचा बालक आहे आणि मित्रसुद्धा असुर योनीत असुरांचेच वंशामधले आहेत. त्यांना त्याने काल उपदेश केला तो आपण पाहिला. आता त्यांनी ते निर्दोष असे बालक अवस्थेमध्ये असणारे त्यांना प्रल्हादाचं बोलणं खूप पटलं आणि त्यांनी ते आता आपणसुद्धा भगवंताचाच आश्रय घेतला पाहिजे हे त्यांच्या मनाने स्वीकारलं. आणि आपल्या गुरुजींचं जे सांगणं होतं, षंड आणि अमर्क जे शुक्राचार्याचे पुत्र होते, ते गुरुजी यांना सगळं शिकवत होते. पण ते जे शिकवत होते ते विपरीत होतं. हिरण्यकश्यपूच्या अत्याचार जरी असला तरी हिरण्यकश्यपू सार्वभौम राजा असल्यामुळे त्याच्या म्हणण्याप्रमाणे, जसं शासनाच्या म्हणण्याप्रमाणे प्रामाणिक गुरुजींनासुद्धा त्याप्रमाणेच वागावं लागतं आणि नाही वागलं तर त्यांनासुद्धा बडतर्फ करण्यात येतं. प्रामाणिक गुरुजीच काय, प्रामाणिक नौकर असो, शासनातला अधिकारी असो, ते जसे निलंबित होतात तशी भीती या दोघांनासुद्धा होती आणि त्यांच्यासमोर हे सगळं चाललं असल्यामुळे त्यांना काही हे पाहवलं नाही. आणि मग सगळ्या विद्यार्थ्यांची बुद्धी यांनी भ्रष्ट केली. आता भ्रष्ट म्हणजे हा दैत्यांच्या दृष्टीने हा भ्रष्ट शब्द आहे, आपल्या दृष्टीने हा योग्यच आहे.
जो उपदेश प्रल्हादाने केला तो हिरण्यकशिपूच्या उपदेशाच्या विरुद्ध असल्यामुळे आमच्या सगळ्या मुलांची बुद्धी या मुलाने भ्रष्ट केली असं ते म्हणतात. आणि हे गुरुजी जे आहेत शंड आणि अमर्क हे ताबडतोब हिरण्यकश्यपूकडे गेले. राज्ञ अवेदयत यथा, जे काही झालं ते सगळं कथन करण्यासाठी ते आता राजमालामध्ये हिरण्यकश्यपूकडे गेलेले आहेत. श्रुत्वा तदप्रियं दैत्यो दुस्सहं तनयानयं कोपावेश तलद्गात्रः पुत्रं हंतु मनो दधे. पुत्र प्रल्हादाची ही असह्य आणि अप्रिय असं त्याचं बोलणं ऐकून क्रोधाने त्याचे शरीर थरकाप होऊ लागले. कोणाचे? हिरण्यकश्यपूचे. आणि त्याने आता ठरवलं की आता या प्रल्हादाला मारणं हाच एक त्याच्यावर उपाय आहे. क्षिप्त्वा परुषया वाचा प्रल्हादम अटदर्हणम आहेक्षमाण पापेन तिरश्चिनेन चक्षुषा. मन आणि इंद्रियांना ताब्यात ठेवणारा हा प्रल्हाद नम्रतेने हात जोडून आपल्या वडिलांच्या समोर उभा होता. हिरण्यकश्यपूसमोर उभा होता. भगवंताचं गुणगान त्यांनी केलं होतं, पण हे पित्याला मान्य नव्हतं म्हणून त्यांना क्रोध आला. आणि तो क्रोधाने आता फुतकार सोडू लागला आणि त्याच्याकडे आपल्या पुत्राकडे आत्तापर्यंत जो प्रेमाने पाहत होता, पण हा पुत्र आपल्या वैरीची स्तुती करत आहे हे पाहून कठोर शब्दामध्ये त्याने म्हटलं, हे दुर्विनीत मंदान मनकुलभेद कराधम स्तब्धम मच्छासनो भूतम नेशेत्वाद्य यमक्षयम. तू आपल्या कुळाला अंगार लावणारा आहेस, कुलंगार आहेस, तू उद्धटपणे माझी आज्ञा मोडली आहेस आणि म्हणून मी तुला आजच यमसदनाला पाठवतो. नेतो त्वाद्य, तुला यमक्षयम, यमाच्याकडे तुला मी घेऊन जातो. क्रुद्धस्य यस्य कोपबन्ते त्रयो लोकाः सहेश्वरः. या हिरण्यकशिपूचा राग असा होता की तिन्ही लोक, स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ, त्या ठिकाणी असणारे सगळे लोकपाल यांचा थरकाप होत असे याचा सगळा क्रोध पाहून. मग मूर्खा, तू कोणाच्या भरोशावर इतका निर्भयपणे माझ्यासमोर उभा आहेस आणि हात जोडून उभा आहेस, असं हिरण्यकशिपू म्हणतात. तेव्हा प्रल्हाद जे आहेत ते म्हणतात, मी आता कोणाच्या बळावर हे बोलत आहे ते सांगत आहे. या चराचर सृष्टीमध्ये ब्रह्मदेवापासून ते गवताच्या काडीपर्यंत ब्रह्मभुवनान लोकान, सर्व लहान मोठे जेवढे चराचर जीव आहेत ते सगळे ज्याच्या आश्रयाने राहतात, किंबहुना त्या सगळ्यांचा आधार, अधिष्ठान जो आहे तोच या विश्वातील सगळ्या बलवंताचे बलम. अहम बलवताम अस्मी. भगवंताने आपली विभूती जे सांगितले ती अशा प्रकारची. अहम बलवताम अस्मी द्यूतम छलयतास्मम. द्यूतामध्ये द्यूत जो आहे ते सुद्धा मी आहे. अशा प्रकारे अनेक विभूती सांगितल्या. त्यामधलं अहम बलवताम अस्मी, जे बलवान आहेत त्यांच्यातलं बळ जे आहे ते मी आहे असं सांगतात. तसं जेवढे पराक्रमी आहेत त्या सगळ्या शक्तिमान लोकांमध्ये काळ जो आहे तो सगळ्यात शक्तिमान आहे. इंद्रिय बल, मनोबल, देहबल, धैर्यबल आणि इंद्रिय हे सुद्धा ज्यांच्या आज्ञेने चालतात, ज्यांच्या आज्ञेने कार्य करतात, तो परमेश्वर आहे. स एव विश्वम परमस्वशक्तिभिः सृजत्यवत्यती गुणत्रयेशः. तिन्ही गुणांचा आश्रय घेऊन हेच भगवंत या ठिकाणी कार्य करीत आहेत. जय्यासुरं भावम इवं तमात्मनः समं मनो ध्वस्तं न संती विद्विषः. म्हणून त्या मित्रांना प्रल्हाद सांगत आहेत की आपल्या ठिकाणचा असणारा असुर स्वभाव सोडून द्या. आता स्वभाव जो आहे तो जन्मताच होता, कारण असुर योनीमध्ये त्यांचा जन्म झाला होता, त्यामुळे संस्कार असुरांचे होते. पण आता यांच्या उपदेशामुळे तो असुर भाव सोडण्याची आता वेळ आली आहे. आणि ज्या व्यक्ती, जे लोक आपल्याला धर्मापासून, आपल्या भगवंतापासून दूर नेतात ते आपले शत्रू आहेत हे त्यांना आता पटायला लागलं. आणि सर्वांच्याबद्दल ते म्हणतात की आपला शत्रू असो किंवा मित्र असतो, सर्वांच्याबद्दल एक समभाव ठेवा, मनामध्ये नेहमी समतेने वागा, आणि हीच भगवंताची सर्वश्रेष्ठ पूजा आहे. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. साने गुरुजींची ही जी पूजा आहे ती त्याच अर्थाने आहे. भेद सारे मावळू द्या, हे जे म्हणलेलं आहे वसंत बापटांच्या कवितेमध्ये, तसे सगळे भेद आहेत ते सगळे सोडून द्या आणि पुन्हा एकतेने या आणि एकच विचार मनामध्ये ठेवा आणि त्या भगवंताला शरण जा.
दस्युन पुराण षण्ण विजित्योलुंपंतो मन्यन्ते एके स्वजिता दिशो दिशा. की 6 इंद्रिय जे आहेत, षडरिपू जे आहेत, या षडरिपूंचा अंमल आपल्यावर असतो, जीवावर असतो. आणि जोपर्यंत आपण या षडरिपूंना जिंकत नाहीत तोपर्यंत अनेक बुद्धिमान पुरुष, अनेक विद्वान हे आपापल्या बुद्धीचा आश्रय घेऊन स्वतःच काहीतरी खूप मोठं कार्य करीत असं त्यांना वाटतं, पण त्यांना भगवंताविषयीचं प्रेम त्यांच्या बोलण्यामध्ये नसतं, हे लक्षात घ्या. आणि अज्ञानातून प्रगट होणारे हे सगळे कामक्रोध आदी विकार आहेत. आणि मग यांना ज्यांनी जिंकले नाही ते बाहेरच्यांना कसे जिंकू शकतील? आजपर्यंत जेवढे मोठे साम्राज्य या जगामध्ये निर्माण झालेले आहेत, मग कोणाचंही नाव घ्या त्यामध्ये, नेपोलियन असेल, शेक्सपियर असेल, कवी असतील, राज्यकर्ते असतील, या सगळ्यांनी जे जे राज्य केलं किंवा एखादं शासन किंवा एखाद्यावर अंमल त्यांचा आपल्याला त्या त्या समाजावर दिसून येतो, तो काही फार काळ टिकलेला नाही. पण सनातन हिंदू वैदिक धर्म जो आहे त्याची पाळंमुळं आजही संपूर्ण विश्वामध्ये कुठल्याही उत्खननाच्या वेळी ती सापडत गेलेली आहेत, हे आपण पाहतो. याचा अर्थ सार्वभौम अशी सत्ता या एकाच सनातन वैदिक हिंदू धर्माची होती. हिरण्यकश्यपू हे सगळं ऐकत आहे आणि ऐकल्यानंतर आता तो मात्र आता रागाने बोलायला लागला. आता समोरचा माणूस जेव्हा रागाने बोलत जातो तेव्हा समर्थ आपल्याला सांगतात, उदंड धिक्कार नाही बोलती तरी चळो नाही द्यावी शांती. हेच या ठिकाणी प्रल्हादाच्या ठिकाणी आपल्याला दिसते. व्यक्तम त्वम मर्तुकामोसी योती मात्रम विकथ्यसे. अरे मंदबुद्धी दुष्टा, तुझ्या बरण्याची तर हद्द झाली. माझा जो शत्रू आहे त्याची तू स्तुती करत आहेस. तू आता स्वतः मरणाच्या दाराशी पोहोचलेला आहे आणि म्हणून तू अशी व्यर्थ बडबड करत आहे. मुमुर्षूणाम ही मंदात्मन ननु स्फुर्वी प्रवा गिराहा. आणि क्वासो यदि स सर्वत्र कस्मात संभे न दृश्यते. तुझा भगवंत जर सगळीकडे आहे असं तुला वाटतं तर मग तो या ठिकाणी आहे का? जसं शिशुपालाचं जे आहे वर्णन ते पुढे येणार आहे आपल्याला 10व्या स्कंदामध्ये. शिशुपाल देखील, काल आपण बोललो याबद्दल, शिशुपालाच्या आईला, जी भगवंताची, भगवान श्रीकृष्णाची मावशी होती, तिला त्याने वचन दिलं की याचे 100 अपराध होईपर्यंत, 99 अपराध होईपर्यंत मी वाट पाहेल आणि याने 100वा अपराध केला तरच मी याला मारेन. तसं या ठिकाणी सुद्धा झालेलं आहे. तू असा अपराध, म्हणजे तू बापाला ते म्हणतात की तुम्ही असा अपराध करत आहात, त्या भगवंताला तुम्ही मान्य करत नाही आणि स्वतःचा अहंकार तुम्ही जोपासत आहात. मग जो सर्वत्र सगळ्या ठिकाणी असेल तो या खांबात नाही का, असं जेव्हा ते म्हणतात तेव्हा दुसरीकडे एक दृश्य टी व्हीवर खूप छान प्रकारे आम्ही पाहिलं होतं, आपणही पाहिलं असेल त्या विष्णू पुराणाच्या वेळेस. आणि अनेक धार्मिक सिरियल जेवढे असतात त्यामध्ये तेच आम्ही पाहतो, इतर काही पाहत नाही तसे. त्यामध्ये वर वैकुंठामध्ये भगवान हे घरामध्ये त्यांच्या महालामध्ये चक्रा मारत आहेत. आता नवरा चक्रा मारत आहे तर लक्ष्मी काही स्वस्त एका ठिकाणी सोफा सेटवर बसून राहणार नाही कॉफीचा आस्वाद घेत, कारण ती लक्ष्मीच आहे. तीसुद्धा आपल्या नवऱ्याच्या मागे मागे पुढे फिरत आहे आणि ती विचारते, भगवान आपण एवढे अस्वस्थ का? तेव्हा ते सांगतात, अगं तो अगं तो प्रल्हाद आहे ना, तो आता ज्या ठिकाणाचा निर्देश करेल त्या ठिकाणी मला प्रगट झालं पाहिजे. खांबामध्ये, दगडामध्ये, विटेमध्ये, भिंतीमध्ये, त्या महालामध्ये हिरण्यकशिपूच्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये मी आता कुठे लपून बसावं हेच मी विचार करत आहेत. तेवढ्यामध्ये क्वासौ यदिस सर्वत्र कस्मात स्तंभे न दृश्यते, असं हिरण्यकशिपूनीच म्हटलं. सगळीकडे जर तुझा भगवंत आहे तर कस्मात स्तंभे न दृश्यते, या खांबामध्ये तो का दिसत नाही मला? आता ददामी दिव्यम चक्षुते, गीतेमध्ये जसं म्हटलं आहे, भगवंताला पाहण्यासाठी हे चर्मचक्षु आहे ते काही कामाचे नाही, पण ज्ञानचक्षु पाहिजे. आणि ते ज्ञानचक्षु ज्यांना असतील त्यांनाच भगवंत सर्वत्र दिसणार आहे. प्रल्हादाला ही खात्री होती की माझा रक्षणकर्ता जो आहे तो सगळीकडे चराचरामध्ये भरलेला आहे.
पण याला काही खात्री नाही म्हणून हा असं विचारत आहे. वायफळ बडबड करणाऱ्या तुझे डोकेच मी आता उडवतो असं म्हणून प्रल्हाद आता हिरण्यकश्यपू त्याच्या अंगावर सुद्धा चालून येतो. हातामध्ये तलवार घेऊन आहे. खड्गम प्रगृह्योत पतितो वरासनात स्तंभम तताळा अतिबलहा स्वमुष्टीना. तडा तडा तताळा अतिबलहा म्हणजे आता स्वतःच्या पायाने त्या खांबावर त्याने लाथ मारली आहे. स्वमुष्टीना स्वतःचे बुक्याने सुद्धा तो त्या खांबावर प्रहार करू लागला आहे. आणि असं झाल्यानंतर खरं म्हणजे लहानपणी जेव्हा आम्ही आईवडिलांच्याबरोबर भागवताच्या कथेला जात होतो तेव्हा हा प्रसंग आला की त्या पूर्ण वातावरणामध्ये एक वेगळं चैतन्य असायचं आणि एकदम गोंधळ झाल्यासारखं ऐकू यायचं. आणि मग मागून कोणीतरी येतं हे पाहायचं आणि मग आम्ही मुलं त्या ठिकाणी धावत जायचे. आणि एखादा माणूस नरसिंहाचं रूप घेतलेला त्या ठिकाणी येताना पाहिलं आणि ते म्युझिकवाले जे असतात ते सुद्धा असं ते म्युझिक देतात की लहान मुलांच्या मनामध्ये हाच नरसिंह आहे अशी भीतीसुद्धा आमच्या मनामध्ये त्या काळामध्ये त्या वयामध्ये उत्पन्न झाली होती. तसं नरसिंह भगवान या ठिकाणी प्रगट झाले आहे. नरसिंह भगवान की जय. 1-2 मिनटामध्ये आपण नरसिंह भगवंताची आरती म्हणूया. या 2-3 अध्यायामध्ये आपल्याला 2-3दा ही आरती म्हणायची आहे. खूप छान अशी आरती आहे. आपण ऐकली पण असेल. कडकडीला स्तंभ गडगडिले गगन अवनी होत आहे कंपायमान. तडतडलेली नक्षत्रे पडता ती जाण उग्र रूपे प्रगटे तो सिंहवदन. जयदेव जयदेव जय नरहरिराया आरती ओवाळू महाराजवर्या. 21 स्वर्गमाळा डळमळती कैसी ब्रह्मयाच्या वाटे अभिनव चित्तासी. चंद्र सूर्य दोन्ही लोपती प्रकाशी कैलासी शंकर दचके मानसी. जयदेव जयदेव थरथरती त्या जटा जिव्हा लळलळीत तीक्ष्ण नखानी तो दैत्य विदारित. अर्धांगी कमलजा श्री छाया धरित माधवदास स्वामी नरहरी शोभत. जयदेव जयदेव जय नरहरिराया आरती ओवाळू महाराजवर्या. जयदेव जयदेव. नरसिंहाची आरती माधवदास स्वामींनी लिहिली आहे. माझ्या माहितीप्रमाणे आपले रामचंद्र महाराज त्यांच्या आरती जे आहेत त्यांनी या माधवदास जे आहेत समर संप्रदायाचे आहेत त्यांच्या अनेक रचनांबद्दलचा उल्लेख त्यांनी केला होता. त्यांचीच रचलेली ही नरसिंहाची आरती आणि त्यावरचं जे चित्र आहे ते सुद्धा इतकं सुंदर चित्र आहे. पहा आपल्याला सुद्धा पाहता येईल ते चित्र. दिसतंय का? पहा. तसे भगवान नरसिंह त्या ठिकाणी प्रगट झाले. नरसिंहाबद्दलचं विशेष प्रेम आमच्या ठिकाणी असण्याचं एक कारण आमच्या आजोबांचे आजोबा नारायणराव पत्की रत्नाळीकर यांनी नरसिंह मंदिराची स्थापना वानोळ या गावी केली. वानोळ याचा अर्थ बिनोला त्या तेलुगू भाषेमध्ये. बिनोला म्हणजे सापाचं वारूळ असं म्हणतात की ज्या ठिकाणी वाल्मिकींनी वाद्याकोळींनी जी तपश्चर्या केली ते ठिकाणे असं म्हणतात. तर त्या गावामध्ये नरसिंहाचं मंदिर जे आहे ते आमच्या पूर्वजांनी स्थापन केलेलं आहे. त्यामुळे नरसिंह जयंतीचा एक विशेष उत्साह आमच्या या पूर्ण घराण्यामध्ये असतो. नरसिंह भगवान या ठिकाणी प्रगट झाले. नरसिंहाची आरती आपण म्हणली. आता त्यावेळी त्या खांब्यातून एक महाभयंकर आवाज असा ऐकू येऊ लागला. तदैव तस्मिन निनदोती अतिभीषणो. निनद अतिभीषण. अतिभीषण असा आवाज ऐकू येऊ लागला. श्रुत्वा स्वधामप्य अमंग मेनिरे. तो आवाज ऐकून ब्रह्मादिक देवतांनासुद्धा असं वाटलं की जणू काही आता सगळ्या ब्रह्मांडामध्ये प्रलयच होणार आहे. दैत्याचे जे सेनापती होते दैत्याचे ते सुद्धा आता थरकाप उडू लागला त्यांचा. ते सुद्धा घाबरलेले आहे. आणि आपले सेवक प्रल्हाद आणि ब्रह्मदेव यांची वाणी सत्य करण्यासाठी मग अशी जसं म्हणलं नमे भक्त प्रणश्यती तसं आपल्या भक्तांची वाणी सत्य करण्यासाठी भगवंतांनी हा अवतार घेतला. आणि सर्व पदार्थांमध्ये आपली व्यापकता तेन त्यक्तेन भुंजितः ईशावास्य उपनिषदामध्ये जे म्हटलेलं आहे की भगवंत काय आहे, परमात्मा कसा आहे की या जगामध्ये असणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर त्याचं आच्छादन आहे.
म्हणजे प्रत्येक गोष्ट ही त्याच्यामध्येच सामावून गेलेली आहे. आणि आपली व्यापकता किती श्रेष्ठ आहे हे दाखवण्यासाठी भक्त प्रल्हादासाठी आणि हिरण्यकशिपूच्या वधासाठी भगवंत त्या प्रत्येक ठिकाणाहून प्रगट होत होते. पण आता यांनी भिंतीचा निर्देश केल्यामुळे, त्या खांबाचा निर्देश केल्यामुळे त्या खांबातून भगवंत प्रगट झालेले आहे. स्तंभे सभायाम न मृगम न मानुषम. आता कोणतं रूप होतं? न मृगम न मानुषम. नर हरी. नर म्हणजे माणूस, हरी म्हणजे भगवंत. म्हणजे माणूसही नाही आणि भगवंतही नाही. जीवसुद्धा नाही, माणसासारखा माणूस नाही आणि पशुसुद्धा नाही. नायम मृगो नापि नरो विचित्र महो किमेतन मृगेंद्र रूपम. म्हणून नरहरी, नरसिंह, नृसिंह, आपले कारंजाचे नरसिंह सरस्वती, ही सगळी नावं जी आहेत त्या नरसिंहापासूनच आलेली आहेत. आमच्या मोठ्या भावाचं नावसुद्धा नरसिंह असंच होतं. तर हे जे भगवंताचं रूप आहे आता ते समोर दिसायला लागलं. आणि मग त्याच्या जवळ आता तो हिरण्यकशिपू आता घाबरलेला आहे आणि प्रत्यक्ष नरसिंह भगवान त्या खांबातून बाहेर आले आणि त्यांचं रूप पाहिल्यावर हा आता अजून घाबरलेला आहे. आणि ते रूप कसं होतं? तप्त चामीकर चंडलोचनम. तप्त चामीकर, चामीकर म्हणजे सोनं. तापलेलं सोनं जसं पिवळं धमक दिसायला लागतं तसे पिवळे नेत्र असणारं, डोळे असणारं आणि जांभई दिल्यामुळे, आपण जांभई दिल्यावर जसं असं इकडे तिकडे करतो तसं ते आयाळ जे होते त्या आयाळसुद्धा फडफडत होते. आणि दाढा अतिशय विक्राळ होता. कराल दृष्टम करवाल चंचलम क्षरात जिंभम भ्रुकुटी मुखोलबडम, असं खूप छान वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. त्याने आपले कान वरच्या बाजूला ताठ केलेले आहेत. नरसिंहाचं रूप सांगतात. आता याच्याबद्दल गमतीशीर गोष्ट आहे. मांजर जी असते, आपण मांजरीला सिंहाची मावशी म्हणतो, वाघाची मावशी म्हणतो. हे म्हणतो, आता काय खरं आहे कोणाच माहिती, पण लहान मुलाला सांगण्यासाठी फार महत्त्वाचं आहे. आणि तसं पाहिलं तर मांजर जेव्हा चालत चालत येते आपल्या घरामध्ये तिचं सावध पकडण्यासाठी, तेव्हा तिचं जे चालणं असतं ते आणि वाघाचं सिंहाचं चालणं हे जवळपास सारखंच वाटतं. त्यामुळे लहानपणी ती मांजर आली तरी तर वाघ सिंह आल्यासारखीच भीती वाटायची. म्हणजे मांजरीवरचं प्रेम जास्त नव्हतं लहानपणी. आता ही मांजर जेव्हा कोणावर हल्ला करते, कुत्रं अशा प्रकारचं नसतं बघ. कुत्र्याचं फक्त तो जेव्हा कोणावर हल्ला करत असेल तेव्हा त्याचं शेपूट फक्त सरळ असतं. पण ही मांजर जी आहे तिचे कान एकदम ताठ झालेले असतात. आणि तसं या ठिकाणी या नरसिंह भगवंताचे कानसुद्धा असे ताठ बाजूला दिसत होते. फुगवलेले नाक होते आणि उघडलेलं तोंड होतं. एखाद्या पहाडाची गुहा असावी त्याप्रमाणे जबडासुद्धा दिसत होतं. आणि विशाल शरीर होतं. विश्वंभुजानी कशतम नखायुधम. शुभ्र रोम, अंगावरचे केस असे शुभ्र होते, चमकत होते ते. आणि चारही बाजूंनी शेकडो हात पसरले होते, नरसिंहाचे हात. आणि त्यांची नखे, त्या हाताची जी नखं होती तीच त्यांचं आयुध होतं. कारण याला वरदान दिलं होतं. याने खूप मोठी तपश्चर्या त्या मंदराचळावर जाऊन केलेली होती आणि भगवंतानी वरदान दिलं. आणि याने ते वर मागून घेतले की माझा मृत्यू हा कुठल्याही शस्त्रानेच होऊ नये, माणसाने होऊ नये, कुठल्याही पशुने होऊ नये. सगळ्या गोष्टीला हो 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 म्हणत गेले. आणि मग नंतर मग आता घरात नाही, बाहेर नाही, सकाळी नाही, संध्याकाळी नाही, असं करत करत बरोबर सुवर्णमध्ये साधून हा नरसिंहाचा अवतार झालेला आहे. कुठला महिना? वैशाख शुद्ध चतुर्दशी, नरसिंह जयंती. मग आता या ठिकाणी दैत्यरूप हाती हिरण्यकश्यपू हातात गदा घेऊन नरसिंहावर तुटून पडला. हत्तीप्रमाणे असणारा दैत्यरूपातला हा हिरण्यकश्यपू हातामध्ये गदा घेऊन नरसिंहावर तुटून पडलेला आहे. दोघांमध्ये मुष्टियुद्ध झालं. आता त्यांचं जे सगळं ते युद्ध होत असताना जसा गरुड सापाला ऐन वेळेवर पकडतो तसा त्यांनी प्रहार केल्याबरोबर भगवंतानी त्या हिरण्यकश्यपूला त्याच्या हातातील गदेसह आपल्या हातामध्ये पकडलं, दैत्याला पकडलं. आता हिरण्यकश्यपू खऱ्या अर्थाने घाबरला. तम विक्रमंतम सगदम गदाधरो महोरगम तार्क्षसुतो यथाग्रहीतम. तार्क्षसुत असं म्हणलं आहे गरुडाला, कारण तार्क्ष जे आहे तिचा पुत्र असा हा गरुड आहे. आणि महोरगम, उरग म्हणजे साप, महाउरग म्हणजे महान साप. सापाला जसा गरुड पकडतो तसं या भगवंताने हिरण्यकश्यपूला आपल्या हातात पकडलेलं आहे. आता याला असं वाटलं की आता याने आपल्याला पकडलं, पण भगवंताने ती लीला केली. भगवंताच्या सगळ्या
कथा ज्या त्याला आपण लीला असं म्हणतो, तर एखाद्या शत्रूला पकडल्यानंतर त्याला सोडून देणं ही सुद्धा भगवंताची लीला आहे. आणि ही भगवंताची लीला आपल्याला पुन्हा दशमस्कंधामध्ये अनेक ठिकाणी पाहायला मिळणार आहे. भगवंताने सुद्धा सोडून दिलं आणि मग भगवंत स्वतःच रणछोडदास जे म्हणतो आपण, ते स्वतःच आता असं दाखवतात की मी घाबरून गेलो. आणि हीच नीती छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान वधाच्या वेळेस केली होती. अफजल खान समोर दिसत आहे, शिवाजी महाराज त्याच्याकडे भेटीसाठी येत आहेत, वाईचा परिसर आहे, पण 4 पावलं गेल्याबरोबर महाराज पुन्हा परतले. आणि तेव्हा त्यांचे ते सरदार सांगतात की महाराजांना फार भीती वाटत आहे आपल्याला भेटायसाठी, आणि महाराज आपल्याला भेटू शकणार नाही, ते आता पुन्हा येतील की नाही सांगता येत नाही. म्हणजे असं वातावरण तयार केलं की शत्रू पक्षाचं जे काही बल असेल ते कमी व्हायला पाहिजे. तसं या ठिकाणी गरुडाच्या पकडीमधून जसा साप निसटून जावा तसं भगवंताने याला थोडीशी सूट दिली. पतंग आपण ताणून धरला तर तो दोरा तुटतो, पण जास्त दोरा न ताणता मध्येच आपल्याला ढील पण द्यावी लागते. त्याचप्रमाणे भगवंताने या ठिकाणी ढील दिलेली आहे आणि तो दैत्य जो आहे हिरण्यकशिपू त्यांच्या हातातून सुटला. आता हातातून सुटला असं पाहिल्याबरोबर असाध्वमन्यंत ऋतो कसो मरा घनच्छदा भारत सर्वधिष्णया. आपलं स्थान हिरावून घेणारे अशी भीती असणारे लोकपाल जे होते ते स्वर्गातून ढगामधून हे युद्ध पाहत होते. त्यांना खूप आनंद झाला की या आपल्यावर सगळा एवढा अत्याचार करणारा हा हिरण्यकशिपू जो आहे त्याला भगवंताने पकडलं हे पाहून त्याला खूप आनंद झाला. पण दुसऱ्या क्षणी त्याला सोडलेलं पाहिल्याबरोबर हे लोकपालसुद्धा आता स्वर्गामध्ये सुद्धा घाबरलेले आहेत. आणि या हिरण्यकशिपूला असं वाटलं की माझी शक्ती पाहून या नरसिंहाने आपली हार आता कबूल केली आहे म्हणून त्याने मला सोडलं. इतका आपला पराक्रम आहे हे आता त्या भगवंताला सुद्धा लक्षात आलं. असा विचार हा करत आहे. आणि त्याच वेळेस भगवंताने पुन्हा अत्यंत वेगाने झडप घालून पुन्हा त्याला पकडलं. नखैर यथा हिम गरुडो महाविषम. आणि भगवंताने त्याला पकडलं आहे. तो सुटण्याची धडपड करत होता, तरी पण त्याला पकडून ते आता ओढत ओढत घेऊन गेले आणि आपल्या मांडीवर घेऊन सहजपणे आपल्या नखाने त्याचा पोटाचं फाडलेलं आहे. जसं विषारी सापाला फाडावं तसं त्याने त्याला फाडलेलं आहे. आता जसे जसे नियम होते, जसा जसा वर दिला होता त्या वराची पूर्णपणे पूर्तता पण झाली आणि परित्राणाय साधना याची पण पूर्तता भगवंताने बरोबर केली. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असं सर्व शक्तिमत्व असं जे आहे ते या ठिकाणी प्रगट होतं. आणि हे झालं ते उंबरठ्यावरच झालेलं आहे. आणि त्यामुळे ही वेळ पण संध्याकाळची होती. संध्याकाळच्या वेळेस आपण कधीही निद्रा करू नये, झोपू नये, आळसामध्ये राहू नये. उत्साह आपल्या ठिकाणी असला पाहिजे. जे शंकराचे गण आहेत ते सुद्धा त्यावेळेस सगळीकडे फिरत असतात आणि आपल्या मनामध्ये जसा विचार असेल तसा ते आशीर्वाद देतात. मग विचार चांगले असो किंवा वाईट असो. त्याचप्रमाणे उंबरठ्यावर बसू नये. अनेकदा खेड्यापाड्यांमध्ये आपण पाहतो की तिथल्या ज्या बायका असतात त्यासुद्धा समोरासमोर ओटे असतात, तिथे बसतात, उंबरठ्यावर बसतात आणि गप्पा मारत असतात. हे उंबरठ्यावर का बसू नये हे नरसिंहाचं सगळं हे आख्यान ऐकल्यावर आपल्या लक्षात येईल. किंवा कोणी जर आपल्या पाया पडत असेल, आपण कोणाच्या पाया पडत असो, तेव्हा तो उंबरठा असेल तर आपण म्हणतो अरे इथे नको, आतमध्ये ये, नाही तर बाहेर ये आणि मग पाया पड आपण म्हणतो. म्हणून त्या उंबरठ्याला आपण त्याला सन्मान दिला पाहिजे. एखाद्या मोठ्या मंदिरात गेल्यानंतरसुद्धा त्या मंदिराचा उंबरठा खूप मोठा असतो, दगडी असतो, खूप मोठा असतो. आतमध्ये पाय टाकण्यासाठी सुद्धा आपल्याला कष्ट होतात. आता म्हातारपणामुळे कष्ट होत असतील आणि त्याने त्या उंबरठ्यावर पाय ठेवला तर एका दृष्टीने क्षम्य आहे. पण त्यावरच उभं राहून आपण इतर मित्रांशी बोलत राहिलो तर हे मात्र क्षम्य नाही. ही सगळी काळजी आपण घेतली पाहिजे. आमच्या आंध्र प्रदेशामध्ये जेवढे नातेवाईक आहेत त्या गावामध्ये आपण जेव्हा जातो तिथे कोमटी लोकांची संख्या जास्त आहे आणि त्या लोकांमधला एक छान गुण आहे, त्यांचे उंबरठे जे असतात रस्त्यावर आपण जेव्हा पाहतो दाराचा तिथे उंबरठा असतो तो चांगल्या प्रकारे सजवलेला असतो. त्याला पिवळ्या रंगाचा ते रंग देतात आणि मध्ये
लाल रंग आणि कुंकू याचा सडासुद्धा टाकलेला असतो प्रत्येकाच्या घरी. किंबहुना पाण्याचा बंब जरी पेटवला तरी रोज त्याला ते पूजाच करतात त्याची आणि मग तो पेटवतात. तसं या ठिकाणी आपल्या तीक्ष्ण नखाने या हिरण्यकश्यपूला मारलेलं आहे. त्याला जमिनीवर आपटलंसुद्धा आहे. शटावधूता जलदा परात पतन गृहाश्च तद्दृष्टी विमुष्ट रोचशः. म्हणजे आपल्या आयाळांच्या फटकाराने इतक्या जोरात त्याने आपले आयाळ फिरवले की ढगसुद्धा इतस्ततः झाले आणि तेजाने सूर्यादी ग्रहांचे तेजसुद्धा मंद झाले. आत्ताच आपण आरतीमध्ये पाहिलं की चंद्र सूर्य यांचं तेज चांदणं असेल ते सुद्धा निष्प्रभ झालं आणि समुद्र हे सुद्धा खवळले. जसं वारा आल्यामुळे समुद्रावर अनेक लाटा निर्माण होतात तसं या भगवंताच्या या कृतीने समुद्राच्या ठिकाणी अनेक लाटा निर्माण झाल्या आणि सिंहनाद जो आहे समुद्र खवळले आणि सिंहनाद झाला. त्यामुळे हत्तींनासुद्धा आता भीती वाटू लागली. ते सुद्धा चित्कार करू लागले. अशा प्रकारचं पूर्ण वातावरण त्या ठिकाणी तयार झालं. देवस्थात सटोक्षिप्त विमान संघकुला. आणि आता याच्या आयाळाच्या सगळ्या इकडे तिकडे वळण्याने देवतांची विमानं जी आत्ता पण आकाशात व्यवस्थितपणे फिरत होती तीसुद्धा आता एकमेकांवर आपटू लागली आणि ते खाली पडू लागली. स्वर्गसुद्धा डळमळू लागला. अशा प्रकारचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. प्रचंड वक्त्रम न बभाज कश्चन. आता असं ते उग्ररूप पाहिल्यामुळे त्याच्या जवळ जाऊन त्याची सेवा करण्याचे धाडस मात्र कोणालाही झालेलं नाही. निशम्य लोकत्रयस्तक मस्तकज्वरम तमादिदैत्यम हरिणा हतम वृधे. तिन्ही लोकांची डोके दुखणारी ठरलेला हा हिरण्यकश्यपू युद्धामध्ये मरून गेलेला आहे आणि हे पाहिल्यामुळे देवतांचे सुद्धा चेहरे प्रफुल्लित झाले आणि ते आता आकाशातून पुष्पवृष्टी करू लागले. त्या ठिकाणी कोण कोण पुष्पवृष्टी करू लागले, कोण कोण स्तुती करू लागले याची मोठी यादी दिली. फक्त नाव वाचतो. ब्रह्मदेव, इंद्र, शंकर, देव, ऋषी, पितर, ऋषी, सिद्ध, विद्याधर, महानाग, मनु, प्रजापती, गंधर्व, अप्सरा, चारण, यक्ष, किंपुरुष, बेताळ, सिद्ध, किन्नर, सुनंद. सुनंद म्हणजे भगवंताचे पार्षद. कुमुद भगवंताचे पार्षद त्यांच्याजवळ आले. भगवान नरसिंहांची ते मस्तकावर हात जोडून आहे पण थोड्या अंतरावर. म्हणजे ते उग्र रूप पाहून सगळ्या देवतांनासुद्धा भीती वाटत होती. त्यांनीसुद्धा त्यांच्याजवळ जाण्याचं धाडस केलं नाही. स्तोत्र रत्नावली नावाचं एक छोटंसं पुस्तक आहे. 10 रुपयाचंच आहे. आपल्या गीता प्रेस गोरखपूरचं आहे. जवळपास 7,10,000 प्रती त्यांनी छापल्या. 10 रुपयाचं पुस्तक आहे. अनेक स्तोत्र त्यामध्ये आहेत. महाकवी कालिदासांचं एक स्तोत्र त्यामध्ये आहे आणि त्यामध्ये स्तोत्रम कस्य न तुष्टये. महाकवी कालिदासांनी कुमार संभव जो नाटक लिहिलं त्यामधल्या 10व्या सर्गामध्ये 9वा श्लोक आहे. वचोभिर मधुरैः सार्थैर विनम्रेण मया स्तुतः प्रीतिमानं भवद्देव स्तोत्रम कस्य न तुष्टये. भगवंताच्या तोंडून हे आहे की वचोभिर मधुरैः सार्थैर. आपलं बोलणं जे असेल ते मधुर असलं पाहिजे. ऐकणाऱ्याला ते ऐकूनसुद्धा आनंद झाला पाहिजे. आमच्या गोंदवलेकर महाराजांचं जी वचनं आहेत त्याचं एक टेबल कॅलेंडर मिळतं गोंदवल्याला. त्याच्यामध्ये सुद्धा आहे भगवंताचा भक्त असेल तर त्याचं बोलणं असं असावं त्या बोलण्याने समोरच्या माणसावर एकदम चांगला प्रभाव पडला पाहिजे. इथे पुन्हा म्हणतात विनम्रेण मया स्तुतः. भक्तांनी भगवंताची स्तुती करत असताना विनम्र झालं पाहिजे. नम्र झाला भूता तेणे कोंडिले अनंता. एवढी शक्ती त्या नम्रतेमध्ये आहे. पण मीच माझ्या अहंकाराने एखाद्या मंदिरात दर्शन घ्यायला गेलो की मी आता मुख्यमंत्री आहे, मी आता अमका आहे, मी आता तमका आहे असा विचार घेऊन आपण जेव्हा जातो तेव्हा कितीही दर्शन घेतले तरी आपल्या वृत्तीमध्ये फरक पडत नाही. आणि विनम्रेण मया स्तुतः. असा विनम्र होऊन जो माझी स्तुती करतो प्रीतिमानं भवत देव. आणि मग अशी देवता असो, मनुष्य असो, असुर असो, त्यांनी जेव्हा माझी स्तुती केलं प्रीतिमानं भवेत म्हणजे ते मला प्रिय होतात असं कोण म्हणतं. आणि पुढे म्हणतात की स्तोत्रम कस्य न तुष्ट आहे. स्तोत्राने केलेली स्तुती
संस्कृतमधलं असलं तर वाङ्मय असलं तरी भगवंताची केलेली स्तुती ऐकून कोणाला आनंद होणार नाही. प्रवचन झाल्यावर प्रवचन करतं, वा वा खूप छान झालं प्रवचन काका, कीर्तन तर खूपच छान झालं, आणि तुम्ही जे पद म्हटलं ते खूपच छान होतं, असं 4-5 माणसांनी म्हणल्याशिवाय त्या बोलणाऱ्याचं समाधान होत नाही. कितीही तत्त्वज्ञान सांगितलं तरी हे जसं खरं आहे तसं या ठिकाणी महाकवी कालिदास म्हणतात, स्तोत्रम कस्य न तुष्टय. स्तोत्राने कोण संतुष्ट होत नाही. आता याचाच प्रत्यय आपल्याला आता यापुढे येणार आहे. आता तिथे असणारे सगळे आत्ता मोठी यादी जी वाचली त्यामध्ये आता प्रत्येकाने त्या नरसिंह भगवंताची स्तुती करायला सुरुवात केली. ते म्हणतात, ब्रह्मोवाच नमोस्तु अनंताय दुरंत शक्तिये विचित्रवीर्याय पवित्र कर्मणे विश्वस्य सर्गस्थिती संयमान गुणैः स्वलीलेया संधते वयात्मने. प्रभो, आपण अनंत आहात, आपला अंत नाही, आपली सुरुवात नाही तसंच आपला अंत नाही. आपण अनंत शक्तिमान आहात आणि आपल्या शक्तीचा कोणालाही काय म्हणतात त्याला अंत लागत नाही. कोणालाही ती शक्ती काय आहे हे मोजता येत नाही, त्याचं सगळं रूपसुद्धा समजत नाही. आपलं कर्म जे आहे ते अद्भुत आहे, पराक्रम आहे, अद्भुत आहे, आणि आपलं प्रत्येक कर्म हे पवित्रच आहे. आपण या गुणांना धारण केल्यामुळे आपल्या लीलेनेच आपण या विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय करत असता, आणि अशा आपल्या निर्विकार स्वरूपाला मी नमस्कार करतो. अशा तऱ्हेने या श्लोकाने आपल्या ब्रह्मदेवाने भगवंताची स्तुती केली, नरसिंह भगवंताची. आता भगवान रुद्र म्हणजे महादेव, शंकर, देवांचे देव, आता हे सांगतात, कोपकालो युगांतस्ते हतो यम असुरो कल्पकः हसुरो अल्पकः तत्श्रुतं पायुपसृतं भक्तं ते भक्तवत्सलः. कल्पाचा शेवट करण्यासाठी किंवा तिन्ही देवता जे आहेत, डिस्ट्रक्शन, नाश करण्याचं काम जे आहे ते महादेवांच्याकडे आहे. आणि ते महादेव म्हणतात की कल्पाचा शेवट करण्यासाठी आपण क्रोध धारण करता, आणि त्यामध्ये मला आपण सहभागी करून घेतलं, माझ्याकडून ती सेवा आपण करून घेता, हे ठीक आहे. पण या तुच्छ अशा दैत्याला मारण्यासाठी आपण आज क्रोध धारण केला आहे. तो दैत्य तर आता मरून गेला आहे, त्यामुळे आता हा क्रोध आहे तो आता तुम्ही आवरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, हे जे आहे ताटीचे अभंग आहे, चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. क्रोध जो आहे आपल्या ठिकाणचा तो आता मागे सारा आणि आपलं हे झोपडीचं दार उघडा, असं आमच्या मुक्ताबाई ताठीच्या अभंगामध्ये ज्ञानेश्वर माऊलींना सांगतात. तसं या ठिकाणी भगवान शंकरांनी सांगितलेलं आहे. आणि भगवान शंकर आता रथबदली करतात या भक्ताची, ध्रुवाची, आणि ते म्हणतात की याचाच पुत्र भक्तवत्सल जो आहे ते भगवंता, तुम्हाला मी सांगतो की तुम्ही आता या भक्ताचे रक्षण करावे. आपलं हे उग्र रूप आहे ते आपण सोडून द्यावे. इंद्रसुद्धा या ठिकाणी स्तुती करतात, मुक्तिस्तेषां न ही बहुमतां नारसिंह परी किम. आपले भक्त आपल्या भक्तीशिवाय मुक्तीचाही आदर करत नाहीत असं इंद्र म्हणतात. कारण इंद्राचं सुद्धा हे सगळं पाहून समाधान झालं होतं, कारण इंद्रपद आता निश्चितपणे माझ्याचकडे राहणार आहे, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची गरज नाही. इंद्राला सुद्धा हे समजलं, आमचे जे यज्ञभाग आहे ते आता आम्हाला सहजपणे परत मिळतील. आत्तापर्यंत या दृष्टामुळे आम्हाला ते मिळत नव्हते, दैत्याच्या या त्रासामुळे आम्ही सगळे विटून गेलो होतो. आमचं हृदय कमल जे आहे ते आता निस्तेज झालं होतं, पण आता आमच्या आशा प्रफुल्लित झालेल्या आहेत. ऋषी होते ते सुद्धा म्हणतात की तपश्चर्याच्या मार्गाने आत्तापर्यंत आम्ही जी शक्ती प्राप्त केली ती सुद्धा शक्ती याने आपल्याकडे आकर्षण करून घेतलेली आहे, आणि त्याला तुम्ही मारल्यामुळे आम्ही पुन्हा आपली स्तुती करत आहोत. पितर जे आहेत, पितरांसाठी आपण श्राद्ध कर्म करतो, पितरांसाठी आपण पिंडदान करतो. तर ते म्हणतात की ज्या पितरांसाठी हे सगळं कर्म आपण पिंडदान करतो आणि हे सगळं श्राद्ध कर्म करतो, तर ते पितरांपर्यंतसुद्धा हा पोचू देत नव्हता, आणि मध्येच त्याचं भक्षण हा स्वतः करत होता. जे तीर्थामध्ये पर्वकाळी जे तीर्थतर्पण करीत होते ते सुद्धा पाणी जल जे आहे ते पितरांना न मिळता हा स्वतः हिरण्यकश्यपू ते पिऊन टाकत होता. आणि त्याला तुम्ही मारल्यामुळे सगळे पितर हा उचू श्राद्धानी नोधी
बुभुजे प्रसभम तनुजैः दत्तानि तीर्थसमये अप्य पिबत तिलांबू. तिलांबू म्हणजे तिळ मिश्रित पाणी, आंबू म्हणजे पाणी, तिळ मिश्रित पाणी हा स्वतः पिऊन टाकायचा. आणि त्याला मारल्यामुळे आम्ही आपणास नमस्कार करीत आहोत. सिद्ध, विद्याधर हे सगळे येऊन त्या ठिकाणी भगवंताची स्तुती करू लागले. मनु आहेत ते मनूसुद्धा म्हणतात की धर्माची मर्यादा राखणं हे मनूचं जसं काम आहे, तसं आपण आपल्या आज्ञेमुळे आम्ही सगळं हे काम करत असतो. आणि त्या दुष्टाला तुम्ही मारल्यामुळे आम्ही आपले सेवक आहोत. मनू म्हणतात कर्मामते किमनुषाधी किंकरान. किंकर म्हणजे तुमचे आम्ही सेवक आहोत मनू म्हणतात. त्यामुळे तुम्ही आम्हाला आज्ञा करा, त्याप्रमाणे आम्ही तुमची सर्व प्रकारे सेवा करू. प्रजापतीसुद्धा म्हणतात प्रजेशा वयं ते परमेशभिसृष्टा न येन प्रजा वै सृजामु निषिद्धा. सत्वमूर्ती धारण केलेला हे प्रभू भगवंता आपला हा अवतार जगाच्या कल्याणासाठी आहे. अशा प्रकारे अनेक चारण आहे, यक्ष आहे, किंपुरुष आहे, वैतालिका आहे, किन्नर आहे, ते सुद्धा भगवंताची स्तुती करतात. आणि भगवंताचे पार्षद, विष्णूचे पार्षद जे होते ते सुद्धा त्या ठिकाणी होते. आणि ते सुद्धा म्हणतात सर्व लोकांना शांती प्रदान करणारे आपले हे नरसिंह रूप आहे. हे मात्र आम्ही आजच पाहिलेले आहे. ज्या सनकादींनी आम्हाला शाप दिला होता जय विजयानं, आणि त्यांना पुन्हा 3-3 जन्म घ्यावे लागले. आणि तेच आम्ही आता आपले आज्ञाधारक सेवक आपल्यासमोर उभं राहून आपल्याला नमस्कार करीत आहोत. अशा प्रकारे हा 8वा अध्याय जो आहे तो या ठिकाणी समाप्त होता. इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां सप्तमस्कंदे दैत्यराजवधे नरसिंहस्तवो नाम अष्टमोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे ते सोज्वळ. आत्मा राम मुनी अचल, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरिणी भवजल तरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणे मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जडू मानस तीर्थ, 12 सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले रस पिता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संतांचा, प्राणची कीर्तनकारांचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, 12 कळीचा रवी अंतरीचा तमहरता. आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण.
त्रितापदाती चिरये शांती नाथही वदती रामपदी ठेवी माथा आरती करी तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करी तुझ भगवंता गोपाल कृष्ण भगवान की जय 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 रघुवीर समर्थ।